सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आज व्लॉग बनवायचं कारण असं की आज माझ्या छोट्या बहिणीचा वाढदिवस आहे आणि आज आम्ही तिला सरप्राईज देणार आहे की म्हणजे आज तिचा म्हणजे 20वा वाढदिवस आहे. तर आज आम्ही ठरवलेलं की थोडंसं तिला सरप्राईज द्यायचं. तर तिला काहीही माहिती नाहीये आणि आम्ही खूप म्हणजे अशी तयारी केली आहे तिच्या वाढदिवसासाठी आणि माझ्या बहिणी सुद्धा आल्या आहेत. तिला माहिती नाहीये. आम्ही तिला छान असं सरप्राईज देणार आहे आणि आम्ही खूप छान असं डेकोरेशन पण केलंय. मी तुम्हाला आता डेकोरेशन तर हे आहे डेकोरेशन, तुम्ही बघू शकता. खूप क्यूट असं डेकोरेशन केलंय आम्ही लोकांनी. आम्ही म्हणजे हे डेकोरेशन चैत्रालीने केलंय. खूप सुंदर आणि सिंपल आहे. मला तर खूप आवडलंय आणि आता शाहू येईल थोड्याच वेळात आणि तिला आम्ही सरप्राईज देऊ. सगळे पण अजून बर्थडे गर्ल नाही आली आहे. ओ हिरोईन आमची. सगळे जमले आहेत बर्थडे साठी. मग ओ परत 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 कसं ये ही इकडे सगळे चिल्लर पार्टी. नाही, छोट्या मुलांचा थोडी बर्थडे. 20 वर्षाची झाली घोडी पण अजून बर्थडे गर्ल नाही आली आहे. भावाने रिंग लावली आहे बहिणीचे फोटो काढायला. हा हा काय आमचा आर्टिस्ट आहे तो. काय चाललंय तुमचं आतमध्ये? आता जास्त नाटक करू घाण वाटत. धुतला करू. थांब जरा 2 मिनिटं. थांबा 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 हे थांबा. अगं ते नीट उभी राहा ग. सवय नाही ना सरप्राईजची. बापरे बापरे. मस्तपैकी तिला सरप्राईज भेटलाय. शाहू कसं वाटतंय? मस्त वाटतंय. चैत्र आली. मी पण आली. शाहू केक कसा आहे? हॅलो 20. नाही राहू दे, तो काय मम्मी नाही. असं V20 दाखव ना. खुर्ची मग बाबू बहिणीचा बर्थडे ला आलाय. मम्मी हाय. आत्ते माझे. आत्ते हाय बोल ना फक्त. हाय. छान. तुम्ही केक गाईज तिच्यासाठी स्पेशल हा केक आम्ही कस्टमाइज करून घेतलाय. खूप सुंदर असा केक आहे. मला जसा हवा होता तसा मला केक भेटलाय. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असा आणि आमची थीमला पण ते मॅच होतोय केकची. पेस्टल. सो खूप सुंदर असं. बाबू आमचा फोटोग्राफर आहे. खूप काय काय असे त्याच्या डोक्यात आयडियाज येतात आणि तो करत असतो. पब्लिक. माझ्या पप्पांचा व्हिडिओ कॉल आलाय गाईज. ओ 1 मिनिट. हा ती मोठी कर. माझे पप्पा. पप्पा व्लॉग चालू आहे. हाय करा. हा माय फादर. हा व्लॉग चालू आहे आणि माय बेस्ट फ्रेंड येडा आहे. पप्पांसोबत खूप पटतं त्याचं गाईज. ओ माय गॉड मॉडेल. सगळे शाहूच्या बर्थडेला आलेत गाईज इकडे. आमच्याकडे पण आयफोन आहे. आमच्याकडे पण आहे.
मम्मी कसं वाटलं डेकोरेशन? छान आहे ना? आता शाहूला ओवाळायचा कार्यक्रम. बाबू यार म्हणजे बर्थडे पण दिसेल. मम्मी फॉर्मॅलिटी करते. अगं भासशील तिला. सगळे आमच्याकडे जोकर आहे. हे बघा, फोटोसाठी आम्ही काही करू शकतो. बस बस बस. हा आमचे धडाडीचे कार्यकर्ते, आमचा मोठा मामा आता इकडे हजर झालाय खूप लेट. हा मामा इकडे बघ, आता इकडे बघ, इकडे बघ. बाबू फोटो घ्या. मामा कशी करते? मेली खाण्यात बिझी आहे. हे लाव लाव लाव, हिला लावच लाव बाबू लाव. एकदम भारी केकचं कॉम्बिनेशन हे तर मला माहितीच नव्हतं पहिली गोष्ट. ते मला खूप भारी सरप्राईज भेटला. हा, आणि केक कसा होता? ज्यांनी कोणी केक बनवला त्यांना पहिला थँक्यू बोल. खूप खूप थँक्यू. तो दिसायला छान नव्हता का? आणि डेकोरेशन बाबू आपण नाही तरी पण आम्ही पण तुम्ही काय केलं साहेब? तू फक्त फोटोच काढायला आली आहे. फोटो काढायचे गाईज. आता हे लोकांना अशी फालतूगिरी फुगे वगैरे हे बघा. One hour later. ये क्या हुआ? मम्मी कसा कंबर आला. ओ माय गॉड. ये क्या हुआ? कैसे हुआ? ऐसे हुआ. मम्मी आमची डान्सर आहे. मम्मीच्या साधेपणावर जाऊ नका तुम्ही सगळे.
सो गाईज आता आम्ही शाहूच्या बड्डेची पार्टी करायला चाललो आहे रेस्टॉरंटमध्ये. अचानक भयानक प्लॅन ठरला आहे. शाहू बोलली दीदी जेवायला जाऊया बाहेर आणि बहिणी पण आल्यात शिवडीवरून, तर म्हटलं जाऊया जेवायला. आणि आता ना इथे आमच्या इथे ना अमृतनगरला ना चोरहंडीचं हे आहे, म्हणजे दहीहंडी लावणार आहेत. मी तुम्हाला तिथे थोडा वेळ दाखवेन, खूप मस्त आहे. शाहूचा बड्डे होता म्हणून, नाहीतर मी असं काही चुकवत नाही. मी जाते, तुम्हाला मी ते थोडंसं दाखवेन. खूप छान आहे, तुम्ही बघा. आणि सेलिब्रिटीज पण आलेत, स्वप्नील जोशी वगैरे. पण एवढा वेळ आम्ही तिथे थांबणार नाही, कारण का आम्हाला पुढे जायचं आहे. पण मी तुम्हाला थोडंसं दाखवते. ओके, आता आम्ही चाललो आहे. मम्मी, शाहू आणि चैतू पुढे चालत आहेत आणि तुम्ही इकडे बघताय दहीहंडीचं इकडे खूप मोठा सेटअप लागला आहे, खूप सुंदर असा. इकडे दहीहंडी आहे. गर्दी असेल तर पुढे नको जाऊया, परत फसू आपण तिकडे. गाईज हे आमचं शिवछत्रपती महाराजांचं चौक आहे आणि इकडे दहीहंडीची कॉम्पिटिशन चालू आहे. तुम्ही बघू शकता चोरहंडी कोण फोडणार आजची. आणि इथे पथकही आलंय. 8 थरांची सलामी देणार आहेत. आठ थरांची सलामी देणार आहे. सो गाईज खूप मस्त मजा येते दहीहंडी बघायला आणि खूप भारी सुद्धा वाटते. बली की जय. खूप मजा येते गाईज आणि खूप पाऊस आहे, त्याच्यामुळे जे गोविंद पथक आहेत त्यांना दहीहंडी खेळायला खूप मजा येते. गाईज तुम्ही बघू शकता ह्यांना ट्रॉफी भेटली आहे. हे सगळे गोविंद पथक आता सगळे चालले. तर आम्ही आता इथे आमचं हे फॅमिली रेस्टॉरंट आहे राधाकृष्ण. आता आम्ही इकडे आलो आहे आणि खूप बेस्ट चव आहे आम्हाला. म्हणजे दुसरीकडे आम्ही कुठे जातच नाही, आम्ही राधाकृष्णमध्येच असं काहीच. आम्ही आतमध्ये जातो. तर आम्ही आता जेवायला आलो आहे. हे लोक आता काहीतरी मागवत आहेत. तू काय खाणार ग? पनीर. शाहू बड्डे गर्ल काय मागवते? चुप्पा बस. रोज काय कुठे पण तरी पनीर चिल्ली. नाटकी. पनीरची भाजी. बिर्याणी नको रे. काय झालं? मी काय मागवते? अभ्यास करते. आई तुम्हाला काय हवं आहे? आम्ही तिथं पेपर चेक करणार. हां आणि आणि तुला ग ती बघता बोलते जे म्हणजे ते काय असं ते फक्त माझ्या पुढे ठेवा मी खाते. पनीर टिक्का मसाला. स्टार्टरवर ताव मारून झालाय आणि आता हे रोटी आणि आमचं काय मागवलंय आपण? पनीर बटर मसाला. मम्मी तर जिथे जाते तिथे लोणचं पाहिजे. शाहू बिल पे करते कॅशियर. कसं होतं ग जेवण? आता आम्ही घरी जायला निघालोय. तर
आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.